अजितदादा जिवंत आहेत, सावध व्हा. जर तुम्ही झोपले असाल तर लगेच जागे व्हा. आणि जर जागे असाल तर आता जे मी सांगणार आहे ते ऐकण्यासाठी मन घट्ट करा. कारण आजची बातमी ही साधीसुधी नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणातला असा एक बॉम्बस्फोट आहे ज्याचे हादरे थेट दिल्लीपर्यंत जाणार आहेत. गेले 12 दिवस, होय बरोबर 12 दिवस, संपूर्ण महाराष्ट्र ज्या धक्क्यातून अजून सावरलेला नाही, ज्या दुःखात महाराष्ट्र होरपळतो आहे, त्या जखमेवर मीठ चोळणारी नव्हे तर थेट वणवात पेटवणारी घटना आता समोर आली आहे. 28 जानेवारीला काय झालं? टीव्हीवर तुम्ही काय पाहिलं? विमानाचे तुकडे, जळालेली राख आणि एका नेत्याचा अंत. पण मित्रांनो, डोळे उघडून पहा, कारण जे तुम्हाला दिसत होतं ते सत्य नव्हतं. आणि जे खरं सत्य आहे ते पचवायला आज तुमच्या छातीत अफाट हिंमत लागणार आहे. बारामतीच्या त्या जुन्या वाड्यांमध्ये जिथे पवारांचा इतिहास घडला, तिथे काल मध्यरात्री जी हालचाल झाली आहे ती काही साधी नाही. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आणि बारामतीच्या कानाकोपऱ्यात दबक्या आवाजात सुरू झालेल्या चर्चांमुळे पाराखालची जमीन सरकणारच आहे. अजितदादा होय आपले, अजितदादा जिवंत आहेत. आणि ते केवळ जिवंतच नाहीत, तर ते परतही आले आहेत. पण यावेळी ते एकटे आलेले नाहीत. त्यांच्या हातात एक फाईल आहे. ही तीच फाईल आहे मित्रांनो, ज्यात त्यांच्या मृत्यूचा सापळा रचणाऱ्यांची पूर्ण कुंडली मांडलेली आहे. ही एक जिवंत फाईल आहे जी उघडली तर महाराष्ट्रातल्या अनेक बड्या नेत्यांचे मुखवटे फाटतील. विचार करा, जो माणूस अधिकृतरित्या मृत घोषित झाला, ज्याच्यावर श्रद्धांजलीचे कार्यक्रम झाले, तोच माणूस जेव्हा अचानक जिवंत फाईल्स घेऊन बारामतीत एंट्री करतो, तेव्हा विरोधकांच्या काळजात किती धरकी भरली असेल याची कल्पना करा. तुम्हाला वाटत असेल हे कसं शक्य आहे? पण मित्रांनो, राजकारण हा बुद्धिबळाचा खेळ आहे आणि अजितदादा या खेळाचे वजीर आहेत. आपल्याला सांगितलं गेलं की अपघात झाला, विमान कोसळलं आणि सर्व काही संपलं. पण थोडा विचार करा, तो अपघात होता की मुद्दाम घडवून आणलेला प्रकार होता? आणि जर तो घडवून आणलेला असेल तर दादांना याची चाहूल आधीच लागली नसेल का? अजित पवार म्हणजे कुठल्या कच्च्या गुरूचे चेले नाहीत. जेव्हा त्यांना समजलं की त्यांच्या विरोधात एक भयंकर कट रचला जातो आहे, त्यांना संपवण्यासाठी महाराष्ट्रातीलच काही गद्दार नेते एकत्र आले आहेत, तेव्हा त्यांनी जो मास्टर स्ट्रोक खेळला तो म्हणजे स्वतःच्याच मृत्यूचा बनाव. त्यांनी शत्रूंना गाफील ठेवलं. त्यांना वाटू दिलं की आपण जिंकलो. आणि नेमक्या त्याच काळात दादा एका अज्ञात ठिकाणी बसून पुरावे गोळा करत होते. आता वेळ आली आहे हिशोब चुकता करण्याची. बारामतीत दादांच्या एंट्रीनं एकच संदेश दिला आहे, खेळ अजून संपलेला नाही. खेळ तर आता सुरू झालाय. लोकांचा संताप आता अनावर झालाय. जी जनता कालपर्यंत अश्रू ढाळत होती, तीच जनता आज रस्त्यावर उतरून एकच मागणी करते, आमच्या दादांना मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या, कट रचणाऱ्या नराधम नेत्यांना तात्काळ अटक करा. ही मागणी आता साधी उरलेली नाही. हा जनतेच्या संतापाचा उद्रेक आहे. लोकांना उत्तर हवी आहेत. त्यांना उंगल आहे की 28 जानेवारीला जे विमान कोसळलं ते निव्वळ अपघात नव्हतं, तर एक षडयंत्र होतं. आणि त्या षडयंत्रामागे ज्यांचे हात रक्तानं माखली आहेत, त्यांना दादा आता सोडणार नाहीत. तुम्ही अमोल मितकरींचा चेहरा पाहिलात का? गेल्या काही दिवसातील त्यांचा बदललेला वावर लक्षात घेतलात का? सुरुवातीला अश्रू ढाळणारे मिटकरी आता अचानक शांत का झाले आहेत? रोहित पवारांच्या डोळ्यात ती भीती का दिसत नाही? कारण त्या सर्वांना सिग्नल मिळालाय. बारामतीचा टायगर परत आलाय आणि तो फाईल्स घेऊन आलाय. त्या फाईल्समध्ये काय आहे? त्या गुप्त बैठकींचा तपशील, जिथे दादांना संपवण्याचा कट शिजला, अपघाताच्या रात्री झालेले फोन कॉल्सची रेकॉर्डिंग, पायलट किंवा टेक्निशियनला दिलेल्या पैशांचे पुरावे. ही फाईल म्हणजे विरोधकांचा राजकीय आयुष्याचा शेवट आहे. म्हणूनच मी सांगतोय की 10 फेब्रुवारी ही तारीख लक्षात ठेवा मित्रांनो. कारण त्या दिवशी जे घडणार आहे ते पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्या हृदयाचे ठोके सावरावे लागतील. जनतेच्या मनात आता प्रश्न नाही तर आग आहे. प्रत्येक जण म्हणतोय आम्हाला आमचा दादा परत हवाय. आणि ज्यांनी हे कृत्य केलं त्यांना बेडा ठोकलेला पाहायचाय. हे नेते कोण आहेत? सत्तेतले, विरोधातले की अगदी जवळचेच गद्दार? या सगळ्या प्रश्नांची उत्तर त्या फाईलमध्ये बंद आहेत, जी आता दादांच्या हातात आहे. बारामतीच्या त्या घरात सध्या प्रचंड खलबत सुरू आहेत. वकिलांच्या फौजा आणि पोलिसांच्या गाड्या तिथे का वाढवल्या आहेत?
आज जे लोक हसत आहेत उद्या त्यांचे चेहरे उतरलेले असतील. आज जे लोक शांत आहेत उद्या तेच लोक उत्तर देताना गोंधळलेले दिसतील. आणि आज जे लोक गप्प आहेत त्यांची नाव उद्या फाईलमधून बाहेर येतील. म्हणूनच मित्रांनो, पुढचे काही दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. प्रत्येक बातमी, प्रत्येक विधान, प्रत्येक हालचाल लक्षात ठेवा, कारण आपण इतिहास घडताना पाहत आहोत. हा खेळ आता अर्ध्यावर थांबणार नाही. बारामतीत पेटलेली ही ठेणगी लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात वणव्यासारखी पसरणार आहे. आणि जेव्हा हा वणवा पेटेल तेव्हा त्यात कोण कोण भाजून निघणार आहे हे पाहणं बाकी आहे. खेळ संपलेला नाही. खेळ तर आता खऱ्या अर्थाने सुरू झालाय. हा व्हिडिओ कोणतीही चुकीची माहिती पसरवण्यासाठी नाही, तर गेल्या 111 दिवसात महाराष्ट्रात जे प्रश्न विचारले जात आहेत, जे दावे केले जात आहेत, त्यांच एकत्रित चित्र मांडण्यासाठी आहे. विमानात नेमकं काय घडलं? अपघात होता का घातपात? या सगळ्या शंकांची उत्तर अधिकृत तपासातूनच मिळतील. तोपर्यंत चर्चा सुरूच राहणार आहे. तुम्हाला काय वाटतं? त्या दिवशी सकाळी 8:45 नेमकं काय घडलं असेल? हे सगळे प्रश्न योगायोग आहेत की त्यामागे काही वेगळंच सत्य दडलं आहे? तुमचं मत कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.